आफ्टरनून, वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्हाला मी आत्ता माहोल दाखवलेला आहे कसा झालेला आहे. धडना पाऊस पडतोय, धडना म्हणजे असं लांब कुठेतरी दूरवर दिसतो आहे की कुठेतरी पाऊस बारीक बारीक पडत असेल. सगळं असं दाटलेलं दिसतंय आणि इथे मात्र ऊन आणि उकडतं आहे प्रचंड. आज तुमच्यासोबतची गोष्ट मी शेअर करणार आहे ती आहे ही. इथे पसारा आहे, इथे पसारा आहे, इथे पसारा आहे, इथे पसारा आहे. हे का तुमच्यासोबत मी शेअर करते सांगू? हे सगळं मी आता आवरणार आहे, तुमच्यासोबतच व्लॉगमध्येच आवरणार आहे. तर हे सगळं शेअर करण्यामागचं कारण हे आहे. आता बघा वाजलेले आहेत 5:20 झालेली आहेत. 5:20 झालेली आहेत. म्हणजे आफ्टरनून आणि इव्हिनिंगच्या मधला काळ आहे असं आपण म्हणूयात. तर हे सगळं शेअर करण्यामागचं कारण हेच आहे तुमच्यासोबत की प्रत्येकाच्या घरी ही गोष्ट असतेच. घर आहे तर पसारा हा असणारच आहे, परंतु ते सगळं नीटनेटकं आवरण्याची आपल्यामध्ये वृत्ती असायला हवी, आपल्याला ती इच्छा असायला हवी, आपण स्वतःला मोटिवेट करायला हवं. यासाठी हा सगळा व्लॉग आहे. तर चला सुरुवात करूयात. आधी एक भांडभर मी छान पाणी पिणार आहे आणि मग कामाला सुरुवात करणार आहे. कारण थोडंसं खाल्लं पिल्लं की मग आपल्याला एनर्जी येते. आत्ता तो भूक नाही लागली, सो फक्त पाणी पिऊन होणार आहे माझं. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि पुढे ह्या सगळ्या विषयाबद्दल आज डिस्कस करूयात. इकडे आता कामाला मी सुरुवात करणार तेवढ्यात मग वेणू मला म्हणाली की आई फ्लेवर्ड मिल्क प्यायचा आहे. आणि तसं तर मी तिला नाही म्हणत नाही फ्लेवर्ड मिल्कला, कारण त्याच्यामध्ये असतं शुगर असतं ॲडेड जरा, पण बाकी ॲटलिस्ट काही त्या कोल्ड्रिंक्ससारखं बाकी काही नसतं. आणि मग अमूल, गोविंद, नेस्ले वगैरे अशा बऱ्याच कात्रज वगैरे कंपन्यांचे फ्लेवर्ड मिल्क्स छान मिळतात आणि थोडंसं उन्हामध्ये बरं वाटतं असं प्यायला, गारगार छान जरा. तर मग म्हणलं ठीक आहे चल, मला असंही आलं वगैरे मागवायचं होतं 1-2 छोट्या छोट्या गोष्टी. तर म्हणलं ठीक आहे, मग तेही मागवलं हेही मागवलं. मग बसून जरा आम्ही प्यायलो. मग मलाही जरा थोडंसं अजून बरं वाटलं. मी नुसतंच पाणी प्यायले होते, तर म्हणलं चला बरं झालं एका अर्थी वेणू म्हणली तर घेतलं, नाही तर मी काही घेतलं नसतं. आणि हे जे काही छोटं मोठं मला लागणार होतं सामान ते मी नंतर भाजी वगैरे बरोबर मागवलं असतं, असं काही नाही. आणि मग मी म्हणलं चला आल्यात त्या 2-4 गोष्टी छोट्या छोट्या लगेच जागेवर ठेवून देऊयात. दूधही तापवायला ठेवून देऊयात एकीकडे, म्हणजे मग कसं होईल की किचनमध्येच काम करता करताना त्याच्याकडे लक्षही राहतं, म्हणजे शक्यतो म्हणजे ओतू जात नाही, ह्या गोष्टी होतात. आणि कारण मग आलं होतं ना, तर मग तेही म्हणलं धुतलं आणि तेही चिरून ठेवूयात, तोपर्यंत दूध तापवून होईल. अशा गोष्टी सगळ्या जरा करून घेऊयात. हे जरा पसरलं म्हणजे गेले 2 दिवस तुम्हाला माहिती आहे, 2-3 दिवस मी तुमच्यासोबत माझा पायाचा इश्यू शेअर करत होते. तर आत्ताही म्हणजे असं ना काय होतं आहे, मध्येच मी एकदम नॉर्मल फील करते, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही असं फील करते. आणि कधी कधी म्हणजे मला ते सहनच होत नाही आहे. आणि टाचा दुखतात, पण त्याच्यापेक्षा जास्त मधला जो आर्च आहे ना, तर तो तिथे दुखतो. तर आता बघूयात मी त्याच्यावरती आता अजून एक सोल्युशन करणार आहे. म्हणजे थोडंसं तेल कोमट करून त्याच्यात जरा कापूर विरघळवून ते पण लावून बघते. असंच मी यूट्यूबवरच कुठेतरी ऐकला आहे हा उपाय, तर तोही करून बघते मी. आणि मग एकीकडे थोडंसं गोष्टी पण आवरून ठेवते, कारण मग होतं कसं ना, सुधन्वा आणि वेणू वस्तू घेतात पण किचनमध्ये एक्झॅक्ट त्या ज्या जागेवर ठेवायच्या आहेत ना तिथे ते ठेवत नाहीत. बाकीच्या खोल्यांमधले एक वेळ ते ठेवतील, पण ह्या खोलीत म्हणजे इथे असं थोडंसं त्यांचं कुठे कुठे वेगळ्याच ठिकाणी ठेवलं जातं. आणि मे बी याला मी पण कारणीभूत असेल, कारण बऱ्याचदा मी चेंजेस करत असते काही ना काहीतरी, हे इकडे ठेवते तिकडे ठेव, मग त्यांना कधी जागा सापडत पण नाही, दिसत नाहीत, आधीच्या जागेवर दुसरीच काहीतरी वस्तू असते, त्यामुळे होतं असं. सो चलो बॅक टू द टुडेज टॉपिक. की मी जसं तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की या सगळ्या गोष्टींची ना आपल्यामध्ये वृत्ती असावी लागते. आता एकीकडे इथे ना मी काय विचार केला की चला लाल भोपळ्याची आज भाजी करायची आहे, ऑलमोस्ट संध्याकाळ झालेलीच आहे, तर भाजी करून ठेवूयात. कारण सध्या कधी कधी मग असं होतं की लाईट्स वगैरे पण जातात ना, तर मग नंतर जरा असं उत्साही वाटत नाही, म्हणून तर सिम्पल करते. अगदी फोडणी घातलेली आहे आणि खरं तर दाण्याचा कूट घालायचा होता पण केलेला नव्हता आणि करायचा थोडासा कंटाळा केला फ्रँकली स्पीकिंग मी, तर त्याच्यामुळे फक्त फोडणी घातली आणि थोडंसं तिखट आणि सब्जी मसाला घालून थोडंसं छानपैकी मी 1.5 शिट्टीमध्ये होऊन जाईल भाजी छानपैकी.
तर मी तुमच्यासोबत तेच शेअर करत होते की होतं असं ना की आपल्याला ना ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये रुजलेल्या असाव्या लागतात. म्हणजे हे संस्कार एकतर घरातल्या मोठ्यांनी आपण मोठे होत असताना करावे लागतात आपल्यावरती, किंवा मग ते आपण स्वतःहून आपल्यावरती करून घ्यावे लागतात, ज्यालाच आपण स्वयंशिस्त असं म्हणतो की आपल्यामध्ये एक डिसिप्लिन असलं पाहिजे. आणि मला नेहमी असं वाटतं की जसं मी मागे एकदा तुमच्यासोबत ज्या 10 टिप्स शेअर केल्या होत्या, कामाचा कंटाळा येतो याविषयीच्या, तर त्याच्यामध्ये मी जसं तुमच्यासोबत शेवटी एक पॉईंट खूप महत्त्वाचा शेअर केला होता, तो असा की खूप जणांना ना आपल्याला हे सगळं मिळालं आहे ह्याची किंमत नसते, ह्याच्याबद्दल काही ग्रॅटिट्यूड नसतो, काही कृतज्ञता नसते. हां, मग काय त्यात काय झालं, असा हा जो त्यांचा ॲटिट्यूड असतो. म्हणजे मी असं नाही म्हणत की सतत असं आपण खूप त्या एका बोजाखाली राहायला पाहिजे किंवा नाही का म्हणजे सिरियस राहायला पाहिजे असं नाही मी म्हणते. पण त्या गोष्टींची किंमत असल्यानंतर ना आपण त्या गोष्टी नीटनेटक्या करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ती असायला लागते. आणि जसं की आता घर म्हणलं तर आपण खूप जण किती म्हणजे पोटाला टाचा देऊन हप्ते भरून घर विकत घेतो, किंवा रेंटेड असेल तर त्याचंही आपण वेळच्या वेळेला पहिल्या 5 दिवसात महिन्याच्या म्हणजे पहिल्या 5 तारखेच्या आत आपण त्याचं रेंट पे केलं जाईल हे बघतो. त्यानंतर किंवा कोणाला वडिलोपार्जित मिळालेलं असतं तर ते सुद्धा म्हणजे आपल्या आधीच्या लोकांनी कष्ट केलेले आहेत म्हणून आज आपल्याला फुकट मिळालं की नाही. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आपल्याला ते मिळतंय, तेवढं आपल्याला निसर्गाने देवाने लायक समजलेलं आहे आणि आपल्याला ती काय म्हणता येईल की ती फॅसिलिटी आहे, ह्याच्यासाठी आपल्याला ते ग्रॅटिट्यूड कुठेतरी असला पाहिजे. मग गोष्टी विस्कटतात, पसरतात, काही कारणं असू शकतात. बरं नाही आहे, अगदी एखाद दिवशी होत नाही आहे, हे कुठेतरी बाहेर गेलो, काहीतरी अर्जंट काम आलं, काही असू शकतं. पण पुन्हा एकदा वळून त्या कामांकडे जाणं आणि पुन्हा एकदा त्याला होतं तसं सुस्थितीत करणं, ह्या गोष्टी यायला पाहिजेत मनामध्ये. खूप जणांच्या घरी असंच असतं की ती मावशी येईल ना झाडा पुसायला, तेव्हा ती ह्या खाली पडलेल्या वस्तू उचलेल, बाजूला ठेवेल, झाडेल, पुसेल. नाही, हा ॲटिट्यूड चांगला नाही आहे. कारण तुम्ही विचार करा की ती जी मावशी हे सगळं काम करते ना बिचारे 50 घरांमध्ये रोज, तर तिला हे एवढं असं मुबलक प्रमाणात वस्तू, घर हे मिळालेलं नाही. आपल्याला पसारा करायला सुद्धा वस्तू मिळतात, हे सुद्धा किती नशिबाची गोष्ट आहे बघा. म्हणजे मला काही इथे असं खूप मोठं मी काही तत्त्वज्ञान लेक्चर वगैरे द्यायचं नाही. आणि ना मला तेही सांगा तुम्ही की असं जर होत असेल ना माझ्याकडनं की मी कायम असं काहीतरी तुम्हाला शिकवते, असं होत असेल ना तर मला ते पण तुम्ही मोकळेपणाने कमेंट्समध्ये सांगा. पण माझा प्रामाणिक प्रयत्न हा आहे की माझ्या मनातल्या भावना मला तुमच्यासोबत डिस्कस करायच्या आहेत. मला काही कोणाला शिकवायचं नाही आहे, शिकवायला मी काही खूप मोठी महान व्यक्ती नाही आहे. पण एक छान संवाद घडावा असं वाटतं. कारण मी जे करते ते बऱ्याचदा मी सांगतच असते की आता मी हे करते ते करते, आणि तेच तुम्ही बघता पण आहात, ते जे काही समोर घडतंय तेच परत मी सांगत बसायचं. म्हणजे मला त्या व्लॉगिंगमध्ये म्हणजे असं काहीतरी प्रॉडक्टिव्ह काही वाटत नाही, त्याच्यामध्ये मोटिवेशनल काही वाटत नाही त्याच्यामध्ये. बघितला ना केवढा जोराचा पाऊस सुरू झाला, बापरे प्रचंड जोराचा. आणि मग वेणूनी पण बरोबर लगेच आजी आबांना, मामाला फोन करा, बाबाला फोन करा हे सुरू केलं होतं. पण बाबा तेवढ्यात आलाच होता, म्हणजे खाली पोचलाच होता, जवळच आला होता. आजी आबांना पण त्यांनी विचारलं कुठे आहात, काय आहात, घरी आहात ना, सेफ आहात ना वगैरे. आणि मग सुधन्वासोबत मी काहीतरी इकडे बोलत होते. आता असताना आपल्या जरा दिवसभराच्या काही ना काहीतरी गप्पा असतात, चर्चा असते, तर आणि छोटी मोठी काहीतरी कुरमुरी असतात. तर ते जसं आमचं सगळं चाललेलं होतं. आणि बोलता बोलता तुम्ही बघितलं की मी हॉलमधलं हे सगळं जे पसरलेलं आहे ते आवरलं. ते फक्त मागे खुर्चीतलं राहिलेलं तुम्ही बघितलं असेल. पण इन द टाईम सगळ्यांना भूक लागली होती, त्याच्यामुळे मग जेवायला आधी बसलो. आणि मग रात्री झोपायच्या आधी मात्र मी तो टास्क पूर्ण करून ते सगळं आवरलेलं होतं. ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेलच, कारण तिथूनच व्लॉग सुरू झालेला आहे माझा नेक्स्ट. आणि मग रात्री पण मी हे सगळं आवरून ठेवलं. माझ्याकडे कामाला ज्या मावशी येतात ना त्यांनी मला ही टिप दिली आहे. मला सांगितलं असं की खलबत्ता आहे ना, तर तो असा खल जो आहे तो उलटा ठेवत नाही. तेव्हापासून मग मी तो घासल्यावर धुतल्यावरती पण उलटा नाही ठेवत, असाच ठेवते.
ठेवते वाळायला. फॅन बिन लावून दिलेला आहे, एकीकडे रात्रीचं परत दूध तापायला ठेवलेलं आहे. आणि मग ते होता होता मला जरा हा सगळा दिवा स्वच्छ पुसून घ्यायचा होता, कारण मला ह्यातली वात पण चेंज करायची होती आणि तो जरा काजळी जरा जास्तच झाली होती, कारण तो माहीत नाही म्हणजे वारं आणि काहीतरी माझं लावायचं चुकलं होतं, त्याच्यामुळे त्या काचेवरती खूप काजळी झाली होती. खरं तर होत नाही त्याच्यावरती, असं पहिल्यांदाच झालं. तर मग ते मी काय विचार केला की आपलं जे किचन ओट्याचं क्लिनिंग स्प्रे आपण वापरतो ना, तर तो छान टिश्यू पेपरवरती घेऊयात आणि त्यांनी ते सगळं पुसून घेऊयात. आणि ते छान निघालं, म्हणजे एकदम मस्त निघालं. आणि त्याचबरोबर मग हे जे सगळं ब्रासचं आहे ते चकचकीत करण्यासाठी मग हे जे विमचं एक लिक्विड आहे ना, हे मी नेहमी वापरते माझ्याकडे सगळी कॉपर आणि ब्रासची भांडी धुण्यासाठी. तर ते पण असं स्प्रे करून छान सगळं मी मऊ टॉवेलने असं पुसून घेतलेलं आहे कॉटनच्या, आणि सगळं रेडी केलेला आहे दिवा. आणि मग मी लावलाही तो, कारण मग मला असं वाटलं की चला आपण लावूयात. तर आता त्याच्यामध्ये एक्झॅक्ट तो आला होता तेव्हाची जी जशी वात होती ना जाड कॉटनची, तर तशी माझ्याकडे नाही आहे, म्हणून मग मी साधी लावली. पण साध्या आपण 2 लावतो ना कापसाच्या वाती तेलाच्या, पण ते काही वर्क नाही केलं. मला नेक्स्ट डे लक्षात आलं, त्याच्यामुळे मग मी लगेचच मागवलं. आणि ते 1 डे मला नवीन तशा वाती पण मिळालेल्या आहेत. ते आता सगळं तुमच्याबरोबर पुढच्या व्लॉगमध्ये मी शेअर करीन. आणि मग हे सगळं म्हणजे हे बघा, हे करता करता वेळ होतो का, तर डेफिनेटली एक तुम्ही सगळ्या गोष्टी एकट्याने मॅनेज करताना ना वेळ होतो. अगदी 10-10:30ला तुमचे लाईट्स ऑफ होत नाहीत. तुम्हाला भरपूर गोष्टी मॅनेज करून उशिरा जागून लवकर उठून कराव्या लागतात. पण मला असं वाटतं की तीच एक गोष्ट आहे की जी आपल्या कर्मामध्ये ॲड होत असते. असं मला वाटतं की आपला जो कर्मा आपण छान ठेवतो, आपला ऑरा जो आपण क्लीन ठेवतो, ह्या सगळ्या कामातूनच रोजच्या ठेवत असतो. वेगळं म्हणजे काय, तर आपण काय तर खूप ऋषीमुनी नाही होत ना, की आपण खूप मोठी साधना करतोय. तर हे डे टू डे लाईफमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या करत राहणं ही सुद्धा एक साधना आहे असं मला वाटतं. म्हणजे मी जे माझ्या आजीला बघितलं, माझ्या आईला करताना बघितलं, त्यातून मला अशी शिकवण मिळालेली आहे की ही सुद्धा एक रोजचं आयुष्य नीटनेटकं छान जगणं, आनंदी जगणं ही सुद्धा एक साधन आहे. तर चला, आजच्या या टॉपिकबद्दल आणि माझ्या व्लॉगबद्दल तुमची काही मतं आहेत का, ते मला कमेंट्समध्ये ऐकायला खूप आवडतील. मी वारंवार तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज कमेंट करून मला सांगत चला की तुम्हाला काय ह्याच्यातलं आवडतंय, पटतंय, बदलावं मी असं वाटतंय, ते सगळं मला सांगा कमेंट्समध्ये छान छान शब्दांमध्ये. आणि तुम्हाला नोटिफिकेशन येत आहे का हेही सांगा. चला, परत भेटूया. बाय, टेक केअर.